व्लॉग आला आहे एकदम अचानकमध्ये आला आणि व्लॉगची विषय असा आहे की ही गोष्ट नुकतीच घडून गेलेली आहे. म्हणजे 12 आणि 13 एप्रिलला खास असा एक कार्यक्रम होता मुंबईच्या BKCतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये. तर काय नेमकं तर कॉमिकॉन, येस मीडिया पास थ्रू आलेलो मी. तर मुंबईचा कॉमिकॉन फेस्टमध्ये काय आहे तर वेगवेगळे असे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनात वेगवेगळ्या गोष्टी इथे लागलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळे स्टॉल आहेत, अगदी काही टेक कंपन्यांपासून ते कार्स लाईक यामाहा असेल, मला यामाहा थ्रू मी आलेलो आहे, तर यामाहा असेल, सुझुकी असेल, या सगळ्यांचं. आणि विशेष म्हणजे इथं सगळं कॉमिक रिलेटेड, म्हणजे ॲनिम कॅरेक्टर्स वगैरे रिअल काही लोक हे ॲनिम कॅरेक्टर्सच्या वेशात आलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या गोष्टी इथे म्हणजे वेगवेगळे गेम्स आहेत जिथे तुम्ही काही असे प्राइजिंग विकू शकता. एक साधारण प्रदर्शनात असतं तसंच काही, जसं की इलेक्ट्रॉनिक्सचं प्रदर्शन बघितलं असेल की साड्यांचं असतं वेगळ्या गोष्टी, तसं हे कॉमिकॉन म्हणजे सर्व कार्टून ॲनिम रिलेटेड गोष्टींचं. तर आता मी जास्त स्वतः फेसिंग नाही करत या व्लॉगमध्ये, थेट सगळं व्हिज्युअल्सच दाखवतो कारण की व्हिज्युअल एकदम बाप सगळा एक्सपिरियन्स असणार आहे. चलो सुरू करूया. तर सुरुवातीला सुझुकीचा काउंटर आहे. इथे ही त्यांचे काही लाईक थोडेसे एक्सपिरियन्स वगैरे घेण्याच्या गोष्टी आहेत. पण आपल्याला मेन ज्यांनी इन्व्हाइट केले त्यांचा काउंटर म्हणजे हा यामाहाचा आहे. तर यामाहाच्या काउंटरवर त्यांच्या काही खास बाईक लेटेस्ट असतील. R15 एक आहे लेटेस्टवाली आणि अजून एक बाईक आहे. आणि त्या बाईकसोबत विशेष गोष्ट म्हणजे काही कॅरेक्टर्स ठेवलेत ॲनिममधले. डार्क साईड ऑफ जपान असेल, जपान ॲनिम रिलेटेड एक कॅरेक्टर्स आहेत आणि या कॅरेक्टर्स इथे तुमच्या शोसाठी ठेवलेले. तुम्ही बाईक बघू शकता. ऑफकोर्स बाईकचा सगळा काही एक्सपिरियन्स घेऊ शकता. म्हणजे ऑफकोर्स विकण्या वगैरेच्याही इथे तशा सुविधा आहेत. लोक येतात, फोटोज वगैरे घेत आहेत. त्यानंतर गेम्स वगैरे खेळायला तिथे आहे यामाहाचे. आणि हे सगळं काही सुरू आहे. तर आता तुम्हाला बाकी दिसते विचित्र विचित्र कॅरेक्टर दिसते. तर सगळे ॲनिम कॅरेक्टर्स आहेत आणि हे सगळे कॅरेक्टर्स इतक्या प्रकारचे ॲनिम कॅरेक्टर्स वेगवेगळ्या वेशभूषेत आहेत. म्हणजे अगदी जबरदस्त वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिम कॅरेक्टर्स आहेत. अगदी पोकेमॉनच्या ॲशपासून ते ड्रॅगन बॉल झीमधला गोकू सर्वच इथे आहे. वेगवेगळे स्टॉल्स आहेत. मग त्यात असे जे काही ऑनलाईन तुम्ही अनेकदा बघत असता ते सगळे वेगवेगळे क्लॉथचे शॉप्स असतील त्यांचे वेगवेगळे इथे काउंटर्स आहेत जिथे काही सध्या ऑफर्स आलेत लाईक बाय 1 गेट 1 फ्री किंवा प्रमोशनल म्हणून ते लोक विकतात. तिथे एक बेस्ट काउंटर मला दिसलं जिथे जबरदस्त असे सर्व कलेक्टिव्हाईज आहेत. म्हणजे हॉटेलच्या कार्सपासून ते सर्व वेगवेगळ्या प्रकारचे. हा आयर्न मॅन बघा, एक काय किंग साईज आयर्न मॅनचा हा जो एक पूर्ण उभा असलेला आयर्न मॅनचा जो पोस्चर आहे एक नंबर आहे. एखादी तुम्ही प्राईस विचारली तर त्याला कसं असेल जस्ट विचारली प्राईस त्याची दॅट वॉज डेडपूल टुगेदर. विचार करा क्वालिटी वगैरे जबरदस्त आहे. पण 20,000 त्यानंतर मी बाकीचे सगळे हातात तुम्हाला जे ठेवलेले दिसत आहेत त्यांची प्राईस आहे 4,000 वगैरे. बॉबल हेड्स आहेत वेगवेगळे. हे हॉटेल्सच्या US बेस्ड आहेत. म्हणजे इंडिया काय मिळत नाहीत, US एक्सपोर्ट करायला लागतात. यांची एकाची प्राईस ही आहे 3,000 रुपीज एका या हॉटेल कारची. जबरदस्त आहे. डिटेलिंग तर यात जबरदस्तच असणार आहे. बॅटमॅन रिलेटेड आहे त्या सगळ्या चॉपरपासून ते सर्व काही. आणि हे काउंटर जर बाकी बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्टिव्हाईल्सचेच खूप काउंटर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट्स असतील ते बॉन्कर मला माहिती आहे कंपनी सगळ्यांचे आहेत. वेगवेगळे असे सेशन पण चालणार आहेत. वेगवेगळे कॉमेडियन्स असतील किंवा रॅपर्स असतील हे येणार. 2 दिवस 12 आणि 13 एप्रिलला चालणार आहे. लोकांनी खूप गर्दी केली आहे जबरदस्त. आल्या लोकांना प्रत्येकाला काहीतरी गुडीजही मिळत आहे तिथे. आणि त्यानंतर वेगवेगळ्या जागी जाऊन वेगवेगळे असे काही गेम्स वगैरे आहेत. कलेक्टिव्हाईज इथे म्हणाल तर ते मॅग्नेट्स खूप सारे आहेत, किचेन्स आहेत. जबरदस्त असे ते सर्व वेगवेगळे आहेत. फोटोज ऑफकोर्स जबरदस्त आहे. हे नवा एक आता सुपरमॅनचा मूवी आहे ना त्यासाठी खास असा सेट इथे केला गेला आहे जिथे तुम्हाला एक फोटो ऑपॉर्च्युनिटीची संधी मिळते. खूपच भारी. त्यात अतरंगी कलेक्शन हे तुम्ही इंस्टाग्रामचे पाहिलं असेल. मराठी कोट्सवालं टी शर्ट्स इथे मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्यांचं इथे एक स्टॉल आहे तो एक जबरदस्त आहे. आणि त्याशिवाय बाकी खायला वगैरेही आहे इथे. वेगवेगळे ॲनिम कॅरेक्टर्सनी सर्वात जास्त इथे म्हणतात ना हवा केली आहे. इंडियन कॉमिक्स असोसिएशन असं नावाचं एक काउंटर मी बघितलं जातं. आणि ते इंडियन सुपर हिरोज जे असतं ते आपल्याला माहीत नव्हतं म्हणजे मला बेसिक. तर ते सर्व इथे आहेत.
तर इंडियन सुपर हिरोज म्हणजे जास्त करून माहिती नसते लोकांना की इंडियन सुपर हिरोज एक्झिस्ट करतात. एवढ्या सगळ्या त्याच्या कॉमिक्स आहेत पण जाहिरात नसल्यामुळं आणि मे बी ते जास्त फेमस नाही तितके. बाकी ते हे मॅग्नेट्सच्या काउंटरवर खूप गर्दी आहे कारण की प्रॉब्लेम प्रायसिंग 200ला एक मॅग्नेट आहे पण 500ला, त्यानंतर 8 पीसेस फॉर 1000 आणि 15 पीसेस फॉर 1500. ते मॅग्नेट्स आहेत अगदी वेगवेगळ्या ट्रेंड्सपासून ते हॅरी पॉटर आणि वगैरे सगळ्याचे मॅग्नेट्स असे तुम्हाला इथे येत आहेत. BTS पासून ते सर्वच काही आहे, मेसी, रोनाल्डो, एव्हरीथिंग. वॉल ब्लॉक्स आहेत त्यांचे, त्याची प्राईज आहे 2000 वगैरे. पॅन्डलम्ससाठी वॉल ब्लॉक्स सगळं काही इथे आहे. सगळ्यात जास्त तर ॲनिमल कॅरेक्टर्स, येस कॅरेक्टर्सनी खूप हवा वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स व्हेरी बघू शकता. तर त्याच्यासोबत येतानाही लोक दिसत आहेत, खूप मजा करत आहेत, त्याच्यासोबत वेगळ्या प्रकारचे फोटो घेत आहेत. येस आय एक मूवी माझा एक वन ऑफ द फेवरेट मूवी आहे हॉलिवूडचा, इट. आणि त्या इट मूवीतला हा जोकर आपण बघू शकतो इथे. जबरदस्त त्यांच्यासोबत गोष्टी करताना दिसत आहे. एकदम म्हणजे हॉलिवूडवाला सीन आठवला की व्हॉट इफ दिस इज द रिअल अँड इट हॅपन्स लाईक काही रिअलमध्येच होत आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सांगेल तेवढा वेळ कमी आहे आणि दाखवेल तितकं कमी आहे. पण खूप रश असल्यामुळे सर्व डिटेलिंग दाखवत येतं. प्रत्येक व्हिज्युअलच्या मध्ये कोण ना कोणतरी येतं आहे पण जबरदस्त आहे जेवढं काही बघायला मिळतं आहे ते. कॅरेक्टर्स ड्रॅगन बॉल्स वन ऑफ द कॅरेक्टर. खाण्याच्या वगैरे काउंटर्स आहेत, ते करून तुम्ही तिथे खाऊ शकता. आणि बाकी तर कॅरेक्टर सगळे बेस्ट वेगवेगळ्या प्रकारचे. येस त्यानंतर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्ही करू शकता, विकत घेऊ शकता हव्या साऱ्या गोष्टी. इथे प्ले स्टेशनचं काउंटर इथे PS5 पासून ते वाव PS5 इज लाईक अ ड्रीम. आय वॉन्ट दिस फॉर सो मेनी टाईम बट येस. सो सुरू आहे सगळं इथे वेगवेगळ्या प्रकारचं. प्ले स्टेशनचा स्वतः तुम्ही इथे एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि एक्सपिरियन्स बाय युअर सेल्फ. प्ले स्टेशन वेगवेगळ्या प्रकारचे सर्व काउंटर्स आहेत, सॅमसंगपासून ते अगदी लिनेवो, लॉगिटेक, इंटेलकडून वेगवेगळ्या गोष्टी त्या आहेत. ते एकाने ॲशचा कॉस्ट्यूम घेतला आहे ज्याने त्याच्या खांद्यावर पिकाचो आणि त्याच्या मागच्या बॅगमध्ये अगदी सायडक, चार्मेंडर, पिकाचू, बल्बसॉर असे सगळे आहेत. आय गेस ते त्यांना सेलला ठेवले असावे कदाचित. म्हणजे एव्हरी कॅरेक्टर हे खूप भारी वाटतं. वेगवेगळे चॅलेंजेस इथे करतात, त्यानंतर त्यांना गुडीज मिळणार आहेत प्रॉब्ली. येस आणि हे आहेत तिथे ज्यांना आपण बघू शकता. आता जो जास्त वेळ अशा पोझिशनमध्ये राहील विल बी द विनर. चॅलेंजकडून रॉयल चॅलेंजकडून हे इव्हेंट किंवा ठेवण्यात आलेलं आहे. तर फूड घेण्यासाठी एवढी गर्दी आहे बापरे. मला गर्दी घेतली, व्हेज बिर्याणी घेतली सॅटर्डे असल्यामुळं आणि कोल्ड्रिंक एक कॅम्पाचं. आणि आता ते बीच आपण चाललेलो आहे. वेगवेगळे इथे सगळे काय बोलतात त्याला शॉप्स तर आहेत, पण सर्वात जास्त भारी म्हणजे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत हे मस्त वाटतंय. तर मुंबईच्या BKC जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या कॉमिकॉन प्रदर्शनाला 999 म्हणजे जवळपास 1000 इतकी तिकीट होती. तरी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती लोकांनी. आणि ऑफकोर्स या गर्दीतील खास आकर्षण म्हणाल तर वेगवेगळे ॲनिमल कॅरेक्टर्स, त्याचबरोबर वेगवेगळे स्टॉल्स हे सगळं होतं. आणि इथे बऱ्याच लोकांनी बराच एन्जॉय केला. सोशल मीडियावरचे बरेच फोटोज रील्स तुम्ही पाहिले असतील. मलाही भरपूर मजा आली. आणि तुम्हाला हा छोटा मोठा हलका फुलका व्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा.